एकदमच 40-50 पोलीस आले. 40-50 पोलीस आले आणि त्यांनी फक्त एक दोन गोष्टी बोलल्या आणि मला डायरेक्ट उचललं आणि गाडीत कोंबलं. त्या ॲम्ब्युलन्समध्ये मला मारहाण करण्यात आली. माझा गळा दाबण्यात आला, माझे कपडे फाडण्यात आले. हे काम जे PSI दगडखेर यांनी केलं आणि ही सगळं जे 40-50 पोलिसांचं जे नेतृत्व करत होते ते ACP धनराज देशमुख हे करत होते आणि त्यांच्या आधिपत्याखाली निर्मला परदेशी आणि त्यांची टीम वंजारी समाजाला एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3 ऑक्टोबर पासून वंजारी समाजाचे आमरण उपोषण सुरू होते आणि काल रात्री 10:30च्या सुमारास उपोषणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना छत्रपती वेगवेगळ्या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं. ते उपोषणकर्तेच आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आणि आपण या ठिकाणी बघू शकता की पोलिसांची त्यांची झटापटसुद्धा झालेली आहे आणि हे सगळं शर्टसुद्धा त्या ठिकाणी फाटल्याचं पाहायला मिळत आहे. हा सगळा प्रकार जो आहे काल रात्रीचा हा सगळा प्रकार आहे आणि जे उपोषणकर्तेच आपल्यासोबत आहेत नेमकं काय झालं ती घटना आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. नेमकं काय तुमची मागणी होती, तुम्ही कधीपासून बसला होता आणि नेमका हा प्रकार काय, तुमचं शर्ट फाटलं कसं काय? दिनांक 3 ऑक्टोबर 2025 पासून छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी ॲडव्होकेट संजय शिरसाट वंजारी समाजाला ST प्रवर्गामधून आरक्षण मिळावं यासाठी उपोषणाला बसलेलो होतो. आमचं उपोषण अत्यंत संविधानिक पद्धतीने सुरू होतं, खूप शांततामय मार्गाने सुरू होतं आणि आम्हाला शासनाच्या उत्तराची अपेक्षा होती. पण सातत्याने आम्हाला जाणवत होतं, यापूर्वीसुद्धा 3ऱ्या दिवशी उपोषणाच्या पोलिसांनी ते मुद्दामून आमचं उपोषण तोडण्याचा प्रयत्न केला, 5व्या दिवशी केला, 6व्या दिवशी केला. पण प्रत्येक वेळेस आम्ही कायद्याची बाजू पोलिसांना समजावून सांगून आम्ही त्याच्यातून वाट काढत होतो. कसं तरी सामोपचाराने वाट काढायचा प्रयत्न केला होता. पण मागच्या 3 दिवसापासून सातत्याने म्हणजे त्यापूर्वीसुद्धा माझा भाचा जो माझ्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी माझ्याजवळ आला होता, योगेश शिंदे, तर त्याचासुद्धा मोबाईल तिथून घटनास्थळावरून चोरीला गेलेला. चोरीला जाण्यामागचं म्हणजे माझा असा संशय आहे की तो मोबाईल पोलिसांनी चोरला असावा, की कारण त्यांना माझा मोबाईल चोरायचा होता जेणेकरून माझं हे आंदोलन त्यांना स्थगित करता यावं आणि वंजारी समाजाच्या या मागणीला, एक छोटा समाज असल्यामुळे या मागणीला कुठंतरी प्रेस करण्याचा प्रयत्न त्यांचा होता. मग पण योगायोगाने तो माझा भाच्याचा मोबाईल गेला. त्याची FIR सुद्धा पोलिसांनी 2 दिवस घेतली नाही. FIR नोंदवण्यासाठी माझा भाचा सिटी चौक पोलीस स्टेशनला ज्यावेळी गेला त्याला 8.5 तासापेक्षा मोबाईलचं प्रकरण, रात्रीचं प्रकरण काय झालं, तुम्ही इथं कसं काय आलात ते सांगा. तर तो प्रकार झाल्यानंतर काल रात्री दिवसभरापर्यंत शांत वातावरण होतं. काल संध्याकाळी पुन्हा एकदा पोलीस आले, आम्हाला भेटून गेले, तब्येतीची विचारपूस करून गेले आणि त्यानंतर 10:30 वाजताच्या दरम्यान एकदमच 40-50 पोलीस आले. 40-50 पोलीस आले आणि त्यांनी फक्त एक दोन गोष्टी बोलल्या आणि मला डायरेक्ट उचललं आणि गाडीत कोंबलं. त्या ॲम्ब्युलन्समध्ये मला मारहाण करण्यात आली, माझा गळा दाबण्यात आला, माझे कपडे फाडण्यात आले. हे काम जे PSI दगडखेर यांनी केलं आणि ही सगळं जे 40-50 पोलिसांचं जे नेतृत्व करत होते ते ACP धनराज देशमुख हे करत होते आणि त्यांच्या आधिपत्याखाली PI निर्मला परदेशी आणि त्यांची टीम म्हणजे API शिंदे असतील, PSI दगडखेर असतील आणि आणखीन आता मी नावं सांगू शकत नाही सगळ्यांचे, पण 40-50 लोकांनी खूप प्रेशराईज पद्धतीने मला तिथून जबरदस्तीने उचलून आणलं. घाटीत आणल्यानंतर सुद्धा मला सातत्याने त्यांनी टॉर्चर केलं आणि इथं आत्तासुद्धा मला डिटेन करून ठेवण्यात आलेलं आहे. माझ्यावर पोलीस बंदोबस्त लावून ठेवण्यात आलेला आहे. मला इथून बाहेर जाण्याची परवानगी त्यांनी दिलेली नाही. मी एक माजी सैनिक आहे, मला माझं हॉस्पिटलचं कार्ड आहे, ECHS एम्पॅनलमेंट आहे. मला बाहेर चांगलं हॉस्पिटल लागू असतानासुद्धा मला जबरदस्ती या TBच्या पेशंटमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि हा फक्त जीवघेणा प्रकार प्रशासनाकडून सुरू आहे. नेमकं रात्री तुम्ही काही विनंती केली का, काय नेमकं तुम्ही रात्रीच्या वेळेस किती जण तुम्ही त्या उपोषणकर्त्या स्थळी होतात? उपोषणाच्या ठिकाणी आम्ही 4 लोक टोटल होतो. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा शिवाजी मुंडे या एक महिला आणि माझा भाचा योगेश शिंदे आणि मुंबईवरून स्पेशली आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आलेले नामदेवराव सानप हे होते. ज्यावेळी मला उचललं पहिल्यांदा त्यावेळेस त्यांनी मला जबरदस्ती ॲम्ब्युलन्समध्ये कोंबलं
त्यानंतर मला या तिघांचं काय झालं हे मला या तिघांनी नंतर रात्री 2 वाजता सांगितलं, की 2-3 वाजेच्या दरम्यान यांनी मला सांगितलं की यांना सगळ्यांना वेगवेगळ्या गाडीतून पोलिसांनी नेलं आणि सगळ्या शहरावर 4 तास फिरून नंतर सोडून दिलं. मला सांगा, पण काय म्हणजे रात्री काय कारवाई करण्याची गरज पडली पोलिसांनी एवढी की रात्रीच म्हणजे एवढं आणि तुम्हाला रात्री इथपर्यंत आणण्याचं नेमकं याच्या मागचं काय षडयंत्र वाटतं याच्या मागचं काही का नेमकं याच्या मागचं दुसरं कोणी असं वाटतंय? निश्चितच हे राजकीय षडयंत्र असावं, कारण हे फक्त आरक्षणाचं आंदोलन आहे आणि आरक्षणाचं आंदोलन वाढू नये जेणेकरून सरकारला कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये अशी त्यांची भूमिका असावी असं मला एक प्राथमिक वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की जर हे आंदोलन मोडायचं नसतं, समजा त्यांच्या सांगण्याप्रमाणे समजा माझ्या तब्येतीची काळजी हा एक विषय असला तर माझ्या मागं त्यांनी टेंट वगैरे सगळं मंडप वगैरे सुद्धा क्लोज करून नेलं आणि हे जे माझे जे कार्यकर्ते होते यांना सुद्धा वेगवेगळ्या गाडीतून नेण्याचं काही कारणच नाही. जर मला उचलण्यापर्यंत ठीक होतं तिथपर्यंतही समजू शकतो, पण त्यांना आंदोलन दडपून टाकायचं आहे, त्यांना वंजारी समाजाचा आवाज दडपून टाकायचा आहे, ही एक षडयंत्र त्यामागे असं. म्हणजे मला असं म्हणायचं का सरकार म्हणजे पोलीस प्रशासन कुठेतरी आंदोलन तुझा भाव करतंय म्हणून इतरांना वेगळा आणि इतरांना वेगळा नाही? पोलीस प्रशासन आता आपण मागच्या काळात सातत्याने पाहत आलेलो आहे की एखाद्या मोठ्या समाजाचा जर एखादा कार्यकर्ता उपोषणास बसला तर त्यापुढं प्रशासन अक्षरशः लोटांगण घालताना दिसतंय, पण एखादा छोट्या समाजाचा कार्यकर्ता जर आपली मागण्यासाठी बसलेला असेल तर त्याची ही अवस्था केली जाते. आणि मी एक उच्च शिक्षित असताना सुद्धा माझे कपडे बिपडे फाडून माझा गळा दाबण्यात आलेला आहे. काही कारण नाही, आम्ही संविधानिक पद्धतीने करतोय तरी सुद्धा आमच्यावर असा कोण काय वाटतं त्याच्या पाठीमाग कोण असेल? आता निश्चितपणे काही राजकीय शक्ती अदृश्य राजकीय शक्तीचं असंच म्हणावे लागेल, पण जर सरकारमध्ये असून हे होत असेल तर निश्चितपणे महाराष्ट्र सरकार याबद्दल जबाबदार आहे. महाराष्ट्र सरकारला जबाबदार आहे सांगलं तर तुम्ही मला सांगा रात्री तुम्ही सोबत होता त्यांच्या नेमकं काय प्रकरण झालं तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी होता? मी सोबत होते. सुरुवातीला काय झालं की आपल्या API मॅडम आणि देशमुख सर जी ACP हे आले, तिथे त्यांना एक तहसीलदार पण आले, त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली, तब्येतीची विचारपूस केली. मग त्यांनी ठरवलं की ठीक आहे आपण सकाळी डॉक्टर बोलू आणि आपला विलाज करू. त्यानंतर लगेच 10:30च्या दरम्यान कमीत कमी 50 ते 60 पोलीस लेडीज आणि जेंट्स सर्व ताफा तिथं आला, ॲम्ब्युलन्स आली आणि त्यानंतर त्यांनी डायरेक्ट त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला. पण मी म्हटलं मॅडम आपलं बोलणं झालेलं आहे, पेशंट झोपलेला आहे, 3 दिवसापासून आपण पेशंटला झोपू दिलेलं नाही, आराम करू द्या. आज त्यांचा 11वा दिवस आहे उपोषणाचा, फक्त पाणी पिलेले ते. मॅडम ऐकायला तयार नाही झाले, प्रदेश मॅडम PI. मग त्यानंतर डायरेक्ट त्यांनी सगळ्या जणांनी यांना उचलल्याच्या नंतर लगेच बाजूला 10-15 लेडीज कॉन्स्टेबल 2 API महिला यांनी मला दोन्ही पायाच्या मध्ये मुंडकं दाबलं आणि जेवढी होईन तेवढी हाताला इथं असे हे पूर्ण ओचकुरे मारून मारहाण लाता असे पूर्ण अशा बुक्क्या मारल्या, पूर्ण माऊलमध्ये घेतलं. त्यानंतर लगेच माझ्या बाजूला ॲडव्होकेट संजय शिरसाट साहेबाचे बहिणीचा मुलगा योगेश शिंदे, त्यांना 10-12 जणांनी पायात असं दाबून धरलं. 70 वर्षाचे नामदेव सानप सर म्हणून आहेत, ते सानप सर सुद्धा त्यांनाच पण बाबाला पण त्यांनी घरात घेतलं. सर्वांचे मोबाईल पहिले काढून घेतले, आमचे मोबाईल घेतल्यानंतर आम्हाला 3:30 पर्यंत मोबाईल हिसकवले, तुमचे मोबाईल हिसकावले पूर्ण. आम्ही मागतोय मोबाईल तरी द्या, आमच्या घरी मुलं आहे, घरी मुलगा एकटा फोन येत असेल, माझा मुलगा मरण, मला फोन द्या. आम्हाला म्हणे तुम्हाला आम्ही फोन देत नाही म्हणे, आम्ही असे खोटे गुन्हे दाखल करू म्हणे की तुम्ही परत आयुष्यात कुठल्या आंदोलनाला बसणार नाहीत, अशी भूमिका PI मॅडम म्हणल्या. त्यानंतर देशमुख साहेब त्यांच्यासोबत उभे, देशमुख साहेब सुद्धा त्यांच्याच बाजूने बोलत होते ACP. त्यानंतर मग जसं सामान होतं साहेब बस झोपलेले होते. आमचा उपोषणचा 11वा दिवस होता. आम्हाला माहीत होतं की आम्हाला आता कुठंतरी सरकारचं पत्र येईल, आम्ही कुठंतरी पत्रकार परिषद घ्यावा, ह्या कारणानं मंडपाचे पैसे सगळे पैसे आम्ही जमा केले, सरांनी आणले आणि ते 2,10,000 रुपये गादी खालचे. माझा स्वतःचा वैयक्तिक पर्स मी जिथं बसले तिथं बाजूला ठेवलेला भगवान बाबाच्या फोटोच्या खाली टेबलपाशी, तो पर्स, पूर्ण टेंट, माईक, मशीन, जेवढं आमचं साहित्य होतं तेवढं त्यांनी 2-3 तास आम्हाला ज्या अंधाराने मला फिरवलं एका गाडीमध्ये, 2-3 जेंट्स होते, पोलीस लेडीज होत्या 2-3, अशा अंधाराने नेलं. किती वेळ फिरवलं तुम्हाला गाडी? कमीत कमी 4 वाजले होते मला त्यांनी घरी नेऊन सोडत. तेव्हा म्हणजे घरी नाही नेलं, गल्लीत सोडं. पूर्ण 4 वाजेपर्यंत मला एकटीला पूर्ण अंधारात फिरवले, अंधारात पूर्ण अंधार, रस्ते खड्डे, गाडी बंद पडेली, कुठं बी बंद करायची गाडी. तास गाडी चालू होती? 4 तास.
सारखं चालत होती गाडी. सारखी चालवायचे, बंद झाली म्हणायचे, खराब झाली म्हणायचे, ढकलायचे, उतरायचे. खूप त्रास दिला मला. खूप भीती वाटत होती रात्रीचं की मला हे कुठं घेऊन चालले, मला हे काय करायले. मला सर कुठं नेले हे माहीत नव्हतं, बाकीचे लोक कुठं होते ते माहीत नव्हते. पण मग मला सांग, तुमच्यासोबत कोण लेडीज पोलीस होत्या का? होते 2, पण त्या पुढं गप्पा ठोकत होत्या, मागं जेंट्स होते. आणि मला एवढी भीती वाटत होती की मला असं वाटायचं मला हे काहीतरी करतात. जेंट्स पोलीस मध्ये बसवलं? जेंट्स पोलीस होते 3 जण, ड्रायव्हर आणि 2 पोलीस. त्यांच्यामध्ये तुम्हाला मला बसवलं, त्या 2 जणी पुढे गप्पा मारत होत्या. मोबाईल पण हिसकून घेतला? मोबाईल तर तिथंच विसरून घेतले होते, घटनास्थळीच तिथंच मोबाईल घेतले होते. त्यांच्या चर्चा काय राहायची? चर्चा काय व्हायची त्यांच्यामध्ये? चर्चा हीच होती की यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून देऊ, आवाज केलास तर बघ, आता अंधारात आणले, चुपचाप राह, सकाळी यांना भेटायचं नाहीस, कुठल्या आंदोलनाला जायचं नाहीस. माझ्या समाजाचं आंदोलन आहे, मी एक ओबीसी कार्यकर्ती, मला शिवसेनेचं मराठवाडा महिला अध्यक्षपद ओबीसी विजयंतीचं, आणि मी सपोर्ट करू शकते, माझा हक्क आहे. म्हणून मी समाजासाठी मी सरांपाशी म्हणजे विचारपूस करायला गेले. त्यांची तब्येत खालवलेली होती थोडी, म्हणून विचारपूस करायला गेली तर पोलिसांनी अतिप्रसंग केलेला आहे आणि माझ्या डोळ्यासमोर उचलल्यानंतर त्यांना मारलेलं आहे आणि गाडीत कोंबलेलं आहे हे मी पाहिलं. त्यानंतर लगेच मला खाली दाबलं. खाली दाबल्याच्या नंतर डायरेक्ट माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, असं हे करून मुंडकं दाबून दोन्ही पायाच्या मध्ये. मग हे जर असं होत असेल तर हे सरकारला दिसत नाही का? सरकारने मागण्या मान्य करावत ना. एसटीतून आरक्षण आमचं हक्काचं आहे ना. बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं होतं ना. का कमिटीनं का आरक्षण काढलं? कमिटीनं आरक्षण काढलं म्हणून आज आम्हाला रस्त्यावर बसायची वेळ आली. एसटीतून आरक्षण नाही मिळावं ह्या हेतूनच सर्वांनी एकत्र रचून आमचं आंदोलन तोडलं. पोलिसांना कोणी आदेश दिले असेल बाबा उठवून? पोलिसांना आदेश हे पूर्ण राजकीय लोकांचाच हात आहे. ह्याच्यात राजकीय लोकांनीच केलेलं आहे. आणि याच्यामध्ये कलेक्टर साहेबाचं पण ते म्हणतात की आम्हाला म्हणणं होतं, त्यांचं म्हणणं आहे पोलिसांचं की आम्हाला कलेक्टर साहेबाचे पण आदेश आहेत. म्हणून मला एकच म्हणायचं की आम्हाला जी मारहाण झाली ही खूप निश्चितपणाने झाली. वंजारी समाजातले आम्ही असल्यामुळे आम्हाला मारहाण झाली, याची दखल सरकारने घ्यावी. आम्हाला जर नाही न्याय दिला तर आम्ही अन्यथा रस्त्यावर रूप. आणि आज मी सांगते 12वा दिवस आहे, उपोषण चालू आहे, उपोषण तुटणार नाही. मेलं तरी ते जातीसाठी मागं हात. तुम्ही आता इथं सगळेजण इथं आला तुम्ही, पण मग आता त्या उपोषणस्थळी कोण येतात? उपोषणस्थळी सर त्यांनी 2 तासामध्ये आमचं सामान, पैसे, पर्स, माईक, मंडप सर्व उद्ध्वस्त करून पोलीसवाले घेऊन गेले. नक्कीच आपण जर पण हा सगळा जो काल रात्री घडलेला हा प्रकार आहे, हे आंदोलन करते आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हे आजोबा आपल्या या ठिकाणी आहेत. आजोबा तुम्ही सुद्धा रात्री सोबत होतात का? हो, मी रात्री आलो होतो यांना भेटायला. मुंबईहून आलो मी आणि शिरसाट साहेबांना आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी आलो होतो. आल्यानंतर असं लक्षात आलं का त्यांच्याजवळ माणसांची उपस्थिती कमी आहे तर आपण थांबावं म्हणून त्या ठिकाणी थांबलो. तर थांबल्यानंतर रात्री अचानक साधारणतः 10:30-11च्या दरम्यान 30-40 पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी आला आणि त्यांनी शिरसाट साहेबांना डायरेक्ट उचललं आणि ॲम्ब्युलन्समध्ये घालून कुठं घेऊन गेले आम्हाला माहीत नाही. मग आम्हालाही त्या ठिकाणून माझ्याबरोबर अजून 3 जण होते, मॅडम होत्या आणि वैभव पण होता. तर कुठं फिरवलं आम्हाला? आता ह्या संभाजीनगरमध्ये मी नवीन असल्यामुळं कोणत्या एरियात घेऊन गेलं माहीत नाही. किती तास गाडीत फिरवलं? जवळजवळ 4 तास या संभाजीनगर सिटीमध्ये. पण कुठल्या विभागात गेल्यामुळं मला त्या विभागाचे नावं माहीत नाही, पण त्यांनी फिरवलं. पण ह्या कालच्या सगळ्या प्रकारावरून मला असं दिसतंय की यांना उपोषणकर्त्याच्या तब्येतीची काळजी नव्हती तर त्यांना हे आंदोलन मोडून काढायचं होतं. हे मी कशाहून म्हणतो, जर खरोखर त्यांना तब्येतीची काळजी असती तर त्यांनी शिरसाट साहेबांबरोबर आम्हालाही ठेवलं असतं आणि त्यांची ट्रीटमेंट चालू केली असती. परंतु आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी नेलं, याचा अर्थ त्यांना काय षडयंत्र करायचं होतं ते कळत नाही. दुसरी गोष्ट, या समाजाचं हे आंदोलन झुंडशाहीच्या दबावाखाली हे सरकार झुकलेलं आहे आणि म्हणून या आमच्या समाजाचं हे आंदोलन चिरडून टाकायचं असं मंत्रालय लेव्हलला मला दिसतंय. पोलिसांना जे आदेश दिले ते पोलिसांनी पाळले, परंतु हा विषय मंत्रालय लेव्हलचा दिसतोय असं मला तरी वाटतंय आणि वरच्या लेव्हलनीच हे आमचं आंदोलन चिरडून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नक्कीच आपण या ठिकाणी तर उपोषणकर्ते या ठिकाणी आहेत, त्यांचे सहकारी सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि हा एकंदरीत सगळा प्रकार जो हा काल रात्री 10:30-11च्या सुमारास घडलेला आहे. तब्बल 30 ते 40 पोलीस कर्मचारी उपोषणस्थळी दाखल झाले आणि त्यानंतर हे उपोषण उधळून लावलं.
असा आरोप जे आहे ते या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी करण्यात आलेला आहे. मात्र आपण जर या ठिकाणी पाहिलं तर त्यांना मारहाणसुद्धा करण्यात आली. तब्बल 4 तास जे आहे हे 4 तास वेगवेगळ्या दिशेला ह्या तिन्ही उपोषणकर्त्यांना वेगवेगळ्या दिशेने घेऊन गेले. पोलिसांनी 4 तास फिरवलं आणि मारहाणसुद्धा करण्यात आलेली आहे. आणि अक्षरशः महिला उपोषणकर्त्यांना असा आरोप करण्यात आला आहे की मला पोलिसांनी लेडीज पोलीस असते त्या ठिकाणी न बसवता मला जेंट्स पोलीसमध्ये बसवलं असा देखील आरोप त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मात्र आता त्या दुसरी गोष्ट 2,10,000 रुपये त्या ठिकाणी चोरल्याचा देखील आरोप उपोषणकर्त्यांनी करण्यात आलेला आहे. हा एकंदरीत प्रकार जर पाहिला आपण तर कुठेतरी करत असल्याचा आरोपसुद्धा उपोषणकर्त्यांनी यावेळी करण्यात आलेला आहे. मात्र आता नेमकं हे पुढे ह्या आंदोलनाची दिशा काय आहे, उपोषणाची दिशा काय आहे हे देखील तेवढं पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार आहे. story.com साठी मी देवराज, छत्रपती संभाजीनगर.